श्रावणामध्ये कांदा लसूण मसाला वापरत नाहीत किंवा खात नाहीत, तर त्यासाठी आज आपण कांदा लसूण मसाला विरहित वाटण बनवणार आहे। हे वाटण आपण तयार करून ठेवले तर तयार वाटणामध्ये आपण झटपट अशी कोणत्याही प्रकारची भाजी आमटी आपण बनवू शकतो। इथे मी हे वाटण बनवून छान अशी फ्लॉवर आणि मटारची भाजी बनवलेली आहे। अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आवडत असतील तर हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आठवड्याभर टिकणारे कांदा लसूण मसाला विरहित वाटण बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे मसाले लागणार आहेत ते बघूया। त्यासाठी इथे आपण 2 तमालपत्र, 2 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी इलायची, 4 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरे घेतलेले आहेत, साधारण 2 ते 2.5 इंचाचे आलेचे तुकडे करून घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा बडीशोप घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, धणे पावडर 1 चमचा आणि किसलेले खोबरे 1 वाटी घेतलेले आहे। त्याचप्रमाणे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे, साधारण मुठभर कोथिंबीर इथे आपण घेतलेले आहे। सुरुवातीला इथे कढईमध्ये आपण मंद गॅसवर खडे मसाले भाजून घेऊया। खडे मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण सुकी लाल मिरची आणि तमालपत्र शेवटी घातलेले आहे। तमालपत्र शेवटी घालायचे कारण म्हणजे तमालपत्र लगेचच भाजले जातात, म्हणून तमालपत्र नेहमी मसाले भाजताना किंवा खडे मसाले भाजताना तमालपत्र शेवटी भाजून घ्यायचे। तर इथे हे खडे मसाले भाजलेले आपण बाजूला काढून घेतले आणि यामध्ये जिरे आणि बडीशोप भाजून घेतली। हे छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत। तीळ थोडेसे उशिराने घालायचे म्हणजे ते उडतात किंवा पटकन भाजले जातात, म्हणून तीळ थोडेसे उशिराने घातलेले आहेत। हे सर्व आपण काढून घेतले एका वाटीमध्ये। इथे आपण आलं थोडंसं भाजून घ्यायचं। आलं थोडंसं भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी खोबरं किसलेलं आहे ते घालून घ्यायचं। शक्यतो किसलेल्या खोबऱ्याचाच वापर करावा, कारण किसलेले खोबरं हे अगदी सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जाते। खोबराने आलं आपण काढून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये इथे 4 टोमॅटो पण छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहेत। ह्या फोडी आपण छान अशा भाजून घेऊया। टोमॅटोमधील बिया काढून घेतलेल्या आहेत। बियामुळे टोमॅटोची टेस्ट किंवा कडवट टेस्ट आपल्या वाटणाची लागू शकते, म्हणून इथे मी टोमॅटोमधल्या बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। टोमॅटो कढईला लागत असेल तर थोडंसं तेल घालून घ्यायचं। इथं साधारण अर्धा चमचा तेल घालून घेतलं। टोमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीरीचा हलकासा हिरवा रंग झाला की लगेचच आपण गॅस बंद करून हे वाटण आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। हे सगळं भाजून घेतलेलं वाटण आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। 7 ते 8 काजू इथे छान असे 2 तास भिजवून घेतलेले आहेत आणि हलकेसे मऊ झाल्यानंतर हे वाटणामध्ये घालून याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता पाणी न घालता इथे वाटून घेतलेलं आहे। अगदी सिल्की स्मूथ असे इथे वाटण बनलेलं आहे। पाण्याची गरज लागली तर तुम्ही पाण्याचा वापर थोडासा करू शकता। खूप जास्त पाणी वापरू नका, कारण आपल्याला हे 8 ते 10 दिवस टिकवायचं आहे वाटण, तर त्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करावा। इथे अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही। आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये हा मसाला छान असा परतून घेऊया। इथे मसाला तेलामध्ये घातलेला आहे, छान असा तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी सिल्की स्मूथ असा इथे मसाला बनलेला आहे। मिक्सरला बारीक केलेलं वाटण आपण तेलामध्ये मिक्स करून छान असं एकजीव करून झाल्यानंतर मंद गॅसवर 1 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची। 1 मिनिटभर वाफ देऊन झाल्यानंतर मिश्रण तुम्ही बघू शकता हलकंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। मिश्रण परत एकदा हलवून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने परत 2 वेळा आपण झाकण लावून वाफ देऊन घ्यायची आणि परत मिश्रण हलवून घ्यायचं। अशी प्रोसेस आपण 2 वेळा करायची आहे, कारण जितकं आपण वाफ देऊन शिजवून घेऊ तितकं त्यातलं मॉइश्चर आहे ते कमी होईल आणि हे वाटण आपल्याला जास्तीत जास्त टिकण्यासाठी मदत होईल। कधी कधी अशा पद्धतीने बनवून ठेवलेल्या वाटणाचा कुबट वास यायला सुरुवात होतो, कारण यामध्ये मॉइश्चर असतं किंवा पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे कमी झालेला नसतो। शिवाय तेलाचा वापर करतानाही अगदी कमीत कमी प्रमाणात तेलाचा वापर करायचा, कारण तेलाचाही थोड्या दिवसांनी वास यायला सुरुवात होतो। म्हणून आपण इथे फक्त 2 चमचे तेल घातलेले आहे आणि या तेलामध्ये आपण मसाला छान असा परतून घेतलेला आहे। धने पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा घातलेला आहे। त्याशिवाय यामध्ये लहान अर्धा चमचा हळद, लहान अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि चवीपुरते मीठ घालून हे परत एकदा मिश्रण छान असे एकजीव करून घेतलं। तुम्ही बघू शकता मसाले घातल्यानंतर छान असा रंग आलेला आहे वाटणाला। हे पावडर मसाले मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून 1 मिनिटभर आपण मंद गॅसवर वाफ देऊन घेतली। 1 मिनिटभरानंतर झाकण काढून हे वाटण आपण हलवून घेतलं। अशाच पद्धतीने आपण परत 2 वेळा झाकण लावून वाफ देऊन घेतली। 1 मिनिटभरानंतर परत झाकण काढून मिश्रण हलवून घेतलं। अशा पद्धतीने आपण 2 ते 3 वेळा ही प्रोसेस करायची, म्हणजे वाटण छान असं मंद गॅसवर भाजलं जातं। 2 ते 3 वेळा वाटणाला झाकण लावून वाफ देऊन घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता गॅस बंद करून घेतला। गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटं आपण झाकण लावून असंच हे मिश्रण वाटण ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे वाटण खूप सुंदर असं बनलेलं आहे। सिल्की स्मूथ असं वाटण बनलेलं आहे। आपण हे वाटण आमटी भाजीमध्ये घालू शकतो आणि झटपट असे आपण पदार्थ बनवू शकतो। घाई गडबडीच्या वेळेस अशा पद्धतीने बनवलेलं वाटण नेहमी उपयोगी पडतं। हे वाटण वापरून तुम्हाला फ्लावर मटारची भाजी बनवून दाखवते। त्यासाठी इथे 2 चमचे वाटण वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे।
कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहे। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपण हे वाटण घालून घेऊया। वाटण तेलामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं। मंद गॅसवरच हे वाटण एकजीव करून घ्यायचं। यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि इथे मटर घातलेलं आहे अर्धी वाटी। हे मटर आणि कढीपत्ता छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण इथे फ्लावर मिठाच्या पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा फ्लावर यामध्ये घालून छान असा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे फ्लावर छान असं एकजीव करून झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालून हे परत एकदा छान असं एकजीव करून घेऊया। तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही वाटणाचा वापर करू शकता। इथे मी फक्त 2 चमचे वाटण वापरलेलं आहे। साधारण पावशेर इथे फ्लावर आहे। फ्लावर घातल्यानंतर मिश्रण हलवून घेतलं आणि झाकण लावून मंद गॅसवर 6 ते 7 मिनिटं मस्त अशी वाफ देऊन घेतली। यावर थोडीशी कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घेतले आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे आपले फ्लावर मटरची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण सर्व करूया। अशा प्रकारच्या कांदा लसूण विरहित वाटणामध्ये वांग, बटाटा, कोबी, फ्लावर कोणत्याही प्रकारची भाजी किंवा आमटी आपण बनवू शकतो। अशा पद्धतीने वाटण बनवून ठेवल्यामुळे झटपट असं आपण कोणताही पदार्थ बनवू शकतो आणि वेळही वाचतो। अगदी खमंग असा इथे वास सुटलेला आहे। अगदी सुंदर असं इथे आपलं वाटण बनलेलं आहे। अशा प्रमाणामध्ये अशा पद्धतीने वाटण घरी नक्की ट्राय करून बघा। आजची कांदा लसूण मसाला विरहित वाटण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।